हॅलो स्टुडंट्स, लास्ट व्हिडिओमध्ये आपण कॉमर्स कोर्सच्या सिलेबसचा अभ्यास केलेला आहे किंवा आपण सिलेबस पाहिलेला आहे. आजच्या ह्या व्हिडिओपासून आपण ॲक्च्युअलमध्ये युनिटला स्टार्ट करणार आहोत किंवा कॉमर्स 4 या सब्जेक्टला स्टार्ट करणार आहोत. मग आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण कॉमर्स कोर्सचं जे पहिलं युनिट आहे, कोणतं आहे, प्रोडक्शन अँड इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, त्याला स्टार्ट करतो आहे. त्यातला जो पहिला पॉईंट जो आहे आपला तो आहे प्रोडक्शन मॅनेजमेंट. त्याने आपण काय करणार आहोत, आजचा व्हिडिओ स्टार्ट करतो आहे. आता प्रोडक्शन मॅनेजमेंट म्हणजे नेमकं काय ते पहिल्यांदा आता आधी समजून घेऊया. इथे बघा म्हटलं आहे, प्रोडक्शन मॅनेजमेंट इज अ पार्ट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट. म्हणजे बिझनेस मॅनेजमेंटचाच प्रोडक्शन मॅनेजमेंट हा एक काय आहे, भाग आहे. इट्स रेफर टू ॲप्लिकेशन ऑफ मॅनेजमेंट प्रिन्सिपल टू द प्रोडक्शन फंक्शन in a factory. In other words, it's involve application of management principle like planning, organizing, coordinating, directing and controlling the production process to ensure द स्मूथ ऑपरेशन ऑफ बिझनेस. म्हणजेच काय, तर प्रोडक्शन मॅनेजमेंट हा बिझनेस मॅनेजमेंटचा एक भाग आहे की ज्यामध्ये जे बिझनेस मॅनेजमेंटचे जे ॲप्लिकेशन्स आहेत, म्हणजे प्लॅनिंग असेल, ऑर्गनायझिंग असेल, कोऑर्डिनेटिंग असेल, डायरेक्टिंग असेल, कंट्रोलिंग असेल, ह्यांचा काय केला जातो, यूज केला जातो. कशासाठी, तर जे डे टू डे बिझनेस ऑपरेशन्स असतात ते स्मूथली चालण्यासाठी. आता प्रोडक्शन मॅनेजमेंटचं थोडक्यात जर सांगायचं झालं तर त्यांनी म्हटलं आहे बघा, द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्रोडक्शन मॅनेजमेंट इज टू प्रोव्हाइड किंवा इज टू प्रोड्यूस goods and services of the right quantity, right quality, at the right time and at a minimum cost. म्हणजे काय, तर जो प्रोडक्शन मॅनेजमेंटचा जो मुख्य हेतू आहे तो काय आहे, तर वस्तू आणि सेवांचं उत्पादन घेणं, पण ते घेत असताना कशा पद्धतीने घेणं, तर राईट क्वांटिटी म्हणजे काय, तर योग्य प्रमाणात, राईट क्वालिटी योग्य गुणवत्तेमध्ये, ॲट द राईट टाईम योग्य वेळी, अँड ॲट मिनिमम कॉस्ट म्हणजे काय, तर रिजनेबल रेटला. म्हणजे प्रोडक्शन मॅनेजमेंटचा मुख्य जो हेतू आहे तो काय आहे, तर वस्तू व सेवांचे उपलब्धता करून देणे, कशा किंवा त्यांचं उत्पादन घेणं कशा पद्धतीने, तर चांगल्या गुणवत्तेचं, चांगल्या किमतीला, चांगल्या प्रमाणामध्ये, म्हणजे योग्य प्रमाणात, योग्य गुणवत्तेमध्ये, त्यानंतर योग्य वेळी आणि योग्य किमतीमध्ये वस्तू व सेवांचं उत्पादन घेणं हे कशामध्ये इन्व्हॉल्व आहे, प्रोडक्शन मॅनेजमेंटमध्ये इन्व्हॉल्व आहे. ओके, म्हणजे थोडक्यात आपल्याला काय लक्षात ठेवायचं की प्रोडक्शन मॅनेजमेंट म्हणजे काय, तो वस्तू व सेवांचं योग्य प्रमाणात, योग्य किमतीत, योग्य वेळी आणि योग्य वेळी, योग्य प्रमाणात, योग्य गुणवत्तेमध्ये, योग्य किमतीत वस्तू व सेवांचं काय करून देणे, उपलब्धता करून देणं हे काय आहे, प्रोडक्शन मॅनेजमेंटचा मुख्य हेतू आहे. ओके, आता डेफिनेशन बघूया. डेफिनेशनमध्ये काय म्हटलं आहे बघा, प्रोडक्शन मॅनेजमेंट इज द प्रोसेस ऑफ इफेक्टिवली प्लॅनिंग अँड रेग्युलेटिंग the operation of that section of an enterprise which is responsible for the actual transformation of material into finished product. म्हणजे काय, तर प्रोडक्शन मॅनेजमेंट ही एक अशी प्रोसेस आहे की ज्यामध्ये काय केलं जातं, ॲक्च्युअल ट्रान्सफॉर्मेशन ऑफ मटेरियल, म्हणजे जे रॉ मटेरियल असतं त्याचं फिनिश गुडमध्ये किंवा फिनिश प्रोडक्टमध्ये काय केलं जातं, ट्रान्सफॉर्मेशन केलं जातं. म्हणजेच काय, तर त्याचं रॉ मटेरियलचं फिनिश प्रोडक्टमध्ये रूपांतरण करण्याचं काम केलं जातं. ओके, त्यानंतर आता ऑब्जेक्टिव्हकडे वळूया. ऑब्जेक्टिव्हमध्ये आता आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे योग्य प्रमाणात, योग्य गुणवत्तेचं, योग्य वेळी आणि योग्य किमतीला काय करणं, वस्तू व सेवांचं उत्पादन घेणं हा हेतू आहे. म्हटल्यानंतर ह्या 4 गोष्टी कोणत्या, राईट क्वालिटी, राईट क्वांटिटी, प्रीडिटरमाइंड टाईम आणि प्रीडिटरमाइंड कॉस्ट, ह्या तर ऑब्जेक्टिव्हमध्ये इन्व्हॉल्व असणारच. त्या व्यतिरिक्तसुद्धा अजून काही ऑब्जेक्टिव्ह आहेत ते आता आपण इथे अभ्यासूया. त्यामध्ये पहिला दे मगाशी म्हटल्याप्रमाणे राईट क्वालिटी. आपल्याला माहीत आहे की जर क्वालिटी नसेल तर काय शक्य नाही आहे, सध्या स्पर्धेच्या युगामध्ये
एखादा व्यवसाय टिकून राहणं हे काय होणार आहे, त्या व्यवसायाला कठीण जाणार आहे. त्यामुळे हे प्रोडक्शन मॅनेजमेंटचं काय आहे, पहिलं ऑब्जेक्टिव्ह आहे की आपण जे उत्पादन घेणार आहोत, ज्या मालाचं किंवा सेवेचं उत्पादन करणार ते योग्य क्वालिटीचं असणं आवश्यक आहे. योग्य क्वालिटी म्हणजे बेस्ट क्वालिटी असा हे होत नाही, तर ज्या किमतीला किंवा ज्या रिसोर्सेसचा वापर करून ते उत्पादन घेतलं जातं त्याच्यानुसार ते काय असलं पाहिजे, त्याची क्वालिटी ही गुणवत्ता ठरवली गेली पाहिजे. ओके. त्यानंतर सेकंड जो पॉईंट आहे तो आहे राईट क्वांटिटी. योग्य प्रमाणामध्ये वस्तूंचं उत्पादन काय केलं घेतलं गेलं पाहिजे. कारण जर मालाची कमतरता असेल तर शॉर्टेज होणार आणि माल शॉर्टेज झाला की त्याचा इफेक्ट बाजारपेठेवर होतो. म्हणजे थोडक्यात सरळ सांगायचं झालं तर ज्यावेळी एखाद्या मालाचं शॉर्टेज बाजारपेठेत असतं त्यावेळी त्या मालाची किंमत आपोआपच वाढते आणि ते कस्टमर्सना कुठेतरी प्रॉब्लेमॅटिक होऊन जातं. सेम त्याचप्रमाणे ज्यावेळी वस्तूंचं उत्पादन हे प्रमाणापेक्षा होतं त्यावेळी त्याचं बाजारातील किंवा बाजारपेठेतील किंवा मार्केटमधला साठा वाढतो आणि त्याच्या किमतीमध्ये काय होते, घट होते आणि त्याचा प्रॉब्लेम हा कोणाला सहन करावा लागतो किंवा त्याचा इफेक्ट कोणाला सहन करावा लागतो, जे उत्पादन घेणारे असतात त्यांना सहन करावं लागतं. म्हणजेच काय, आता कस्टमर म्हणजे जो माल खरेदी करणारा आहे आणि जो मालाचं उत्पादन घेतो दोघांच्याही दृष्टीने योग्य प्रमाणात मालांचं काय होणं, मालाची उपलब्ध करून देणं हे काय असतं, गरजेचं असतं. आणि हाच हेतू हा कोणाचा असतो, प्रोडक्शन मॅनेजमेंटचा असतो किंवा आहे. त्यानंतर तिसरं आहे राईट टाईम. ज्यावेळी वस्तूला ॲक्च्युअलमध्ये मार्केटमध्ये डिमांड असते त्यावेळी तो माल उपलब्ध करून देणं हे प्रोडक्शन मॅनेजमेंटचं काय आहे, मुख्य ऑब्जेक्टिव्ह आहे. किंवा मुख्य ऑब्जेक्टिव्हपैकी एक ऑब्जेक्टिव्ह आपण त्याला म्हणू शकतो. आता ते करत असताना काय करायचं आहे, तर प्रोडक्शन डिपार्टमेंट हॅज टू मेक ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ व्हेरियस इनपुट लाईक मॅन, मटेरियल, मशीन टू अचीव इट्स ऑब्जेक्टिव्ह. म्हणजे बिझनेसचं जे ऑब्जेक्टिव्ह असतं ते साध्य करण्यासाठी उपलब्ध साधनसामग्रीचा कसा चांगल्या पद्धतीने वापर करता येईल हे पाहणंसुद्धा प्रोडक्शन मॅनेजमेंटचं काय असतं, एक हेतू असतो. त्यानंतर चौथा आहे राईट मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट. वस्तूची किंमत ठरवताना ती रिझनेबल कशी राहील, म्हणजे सामान्य ग्राहकापासनं म्हणजे थोडक्यात गरीब ग्राहकापासनं श्रीमंत ग्राहक दोघांनाही कशी परवडेल याचा विचार करून त्याची काय केली पाहिजे, किंमत ठरवणे हे सुद्धा प्रोडक्शन मॅनेजमेंटचा एक हेतू आहे. त्यानंतर पाचवा हेतू आहे तो ऑब्जेक्टिव्ह आहे ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. आपल्याला माहीत आहे की आपल्या आजूबाजूला असलेले जे रिसोर्सेस आहेत ते काही प्रमाणात काय असतात, त्यांच्यावर लिमिटेशन्स असतात किंवा काही प्रमाणात ते लिमिटेड आहेत. मग अशा उपलब्ध साधनसामग्रीचा अधिकाधिक चांगल्या पद्धतीने उपयोग कसा करता येईल हे पाहणंसुद्धा प्रोडक्शन मॅनेजमेंटचा एक हेतू किंवा ऑब्जेक्टिव्ह आहे. त्यानंतर टू फेस कॉम्पिटिशन. म्हणजे वरची जी 5 ऑब्जेक्टिव्ह आहेत ती जर योग्य प्रमाणे हाताळली तर जे मार्केटमध्ये कॉम्पिटिशन आहे उत्पादन कंपन्यांमध्ये त्यांना फेस जाणं हे साहजिकच का होऊन जाणार, त्या कंपनीला, जी प्रोडक्शन कंपनी आहे तिला त्यांना कॉम्पिटिशनला सामोरे जाणं सोपं होणार आहे. मग ते सुद्धा म्हणजे कशा पद्धतीने आपण कॉम्पिटिशनला उतरतो आहे, कशा पद्धतीने इतर कंपन्यांना मागं टाकून आपण आपली एक व्हॅल्यू मार्केटमध्ये कशी स्थापन करतो आहे, कसं गुडविल निर्माण करतो हे पाहणंसुद्धा हे प्रोडक्शन मॅनेजमेंटचं एक ऑब्जेक्टिव्ह आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे टू इंट्रोड्यूस न्यू प्रोडक्ट. जर गरज असेल तर त्यानुसार गरजेनुसार काय करणं, एखाद्या नवीन वस्तूचं किंवा नवीन वस्तूची काय करणं, उत्पादन घेण्याचा प्रयत्न करणं हे सुद्धा प्रोडक्शन मॅनेजमेंटचं एक ऑब्जेक्टिव्ह आहे. मग ह्यासाठी काय केलं जातं, तर मार्केटचा थोडक्यात सर्वे केला जातो की मार्केटमध्ये सध्या काय ट्रेंड आहे, कोणत्या गोष्टींची उपलब्धता कमी प्रमाणात आहे आणि त्या कोणत्या गोष्टींना ग्राहकांकडनं चांगला प्रतिसाद आहे किंवा ग्राहकांकडनं मागणी कोणत्या प्रकारच्या मालाला आहे हे लक्षात घेऊन त्या स्वरूपाच्या मालाची निर्मिती करणं हे सुद्धा काय आहे, प्रोडक्शन मॅनेजमेंटचा एक ऑब्जेक्टिव्ह आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे ते आहे एक्सपान्शन ऑफ द
फर्म. प्रोडक्शन मॅनेजमेंट काय करतं तर ऑर्गनायझेशनला आपला व्याप किंवा आपली व्याप्ती वाढवण्यासाठी काय करते मदत करते. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे टू अचीव ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्टिव्ह. ऑर्गनायझेशनल जे काही ऑब्जेक्टिव्ह असतात म्हणजे प्रॉफिट मेकिंग असेल, कस्टमर सॅटिस्फॅक्शन असेल, ओके, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या हँडल करणं हे सुद्धा प्रोडक्शन मॅनेजमेंटचं एक ऑब्जेक्टिव्ह आहे. म्हणजेच प्रोडक्शन मॅनेजमेंटचे जे ऑब्जेक्टिव्ह असतात ते काही प्रमाणात ऑर्गनायझेशनच्या ऑब्जेक्टिव्हशी निगडीत असतात. आणि आता अदरमध्ये काय येणार तर इफिशियंट प्रोडक्शन मॅनेजमेंट हेल्प द ऑर्गनायझेशन टू सॅटिस्फाय कस्टमर. धिस इन्क्रीज गुडविल ऑफ फर्म. जर कस्टमर्सचं सॅटिस्फॅक्शन योग्य पद्धतीने होत असेल, कस्टमर्सना तुम्ही जे काही उत्पादन घेता त्यातून जर समाधान मिळत असेल तुमच्या उत्पादनातून, तर आपोआपच मार्केटमधलं तुमच्या कंपनीचं गुडविल वाढण्यास त्याची मदत होते. त्यानंतर नेक्स्ट आहे इट सपोर्ट अदर फंक्शनल एरिया सच एज मार्केटिंग, ह्युमन रिसोर्स, फायनान्स एट्रेसा. फॉर स्मूथ functioning of an organization all the functional area are interrelated. म्हणजे काय तर जे मार्केटिंग असेल, ह्युमन असेल, रिसोर्सेस असतील, फायनान्शियल फंक्शन आहेत, हे काय आहेत एकामेकाशी निगडीत आहेत आणि ह्यांचं जर स्मूथली काम चालू राहणं गरजेचं असेल तर प्रोडक्शन मॅनेजमेंटचं सुद्धा त्याला काय लागणं गरज आहे हातभार लागणं गरजेचं आहे किंवा त्याचा सपोर्ट असणं गरजेचं असतं. नेक्स्ट आहे टू सस्टेन ॲज वेल ॲज टू इन्क्रीज द लेवल ऑफ कस्टमर सॅटिस्फॅक्शन. पहिल्या पॉईंटशीच रिलेटेड आहे की कस्टमरचं सॅटिस्फॅक्शनमध्ये कशी वाढ होईल हे पाहणंसुद्धा प्रोडक्शन मॅनेजमेंटचं एक ऑब्जेक्टिव्ह मानलं जातं. त्यानंतर आहे टू मेक इम्प्रूव्हमेंट इन एक्सायटिंग गुड्स अँड सर्व्हिसेस बाय रेग्युलर इनोव्हेशन्स. नेहमी नाविन्य कसं आपण देऊ शकतो, त्यामध्ये काय इनोव्हेटिव्ह करू शकतो, ह्या इनोव्हेटिव्ह आयडियांच्या आधारावर गुड्स आणि सर्व्हिसेसमध्ये काय करणं इम्प्रूव्हमेंट करणं हे सुद्धा प्रोडक्शन मॅनेजमेंटचा एक हेतू मानला जातो. त्यानंतर नेक्स्ट आहे टू प्रोड्यूस द गुड्स ॲज पर मार्केट डिमांड. मार्केटमध्ये एखाद्या मालाला कशी डिमांड आहे ती जाणून घेऊन त्यानुसार उत्पादनात ज्या प्रमाणात वाढ किंवा घट करणं हे सुद्धा काय आहे प्रोडक्शन मॅनेजमेंटचं एक हेतू आहे. आणि लास्ट जे आहे ते आहे टू कीप प्रॉपर मेंटेनन्स ऑफ प्लांट अँड मशिनरी. प्रोडक्शन घेत असताना किंवा इतर फंक्शन्स करत असताना जी प्लांट अँड मशिनरी आहे त्यांचा सदुपयोग कसा होईल किंवा त्यांचा मेंटेनन्स कसा राखला जाईल हे पाहणंसुद्धा हे प्रोडक्शन मॅनेजमेंटमध्ये केलं जातं. हे काय झाले प्रोडक्शन मॅनेजमेंटचे हे एकूण 10 ऑब्जेक्टिव्ह आपण काय करू शकतो या पद्धतीने एक्सप्लेन करू शकतो. ओके, चालेल. मग नेक्स्ट पॉईंटला किंवा नेक्स्ट लेक्चरला आपण काय पाहणार आहोत तर स्कोप ऑफ प्रोडक्शन मॅनेजमेंट. म्हणजे प्रोडक्शन मॅनेजमेंटची व्याप्ती कशी आहे किंवा कोणकोणत्या क्षेत्रामध्ये त्याची गरज आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. चालेल. मग थँक्यू.